बातमीत सत्यता हीच आमची ओळख। नागरिकांना आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पावसाळापूर्व आणि पावसाळ्यातील काळामध्ये स्वच्छता स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याच्या द्विस्तरीय दृष्टिकोनावर भर देण्यासाठी आणि जलजन्य आणि कीटकजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयामार्फत दिनांक 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीमध्ये सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान राबवण्यात येत आहे। शिंदखेडा नगर पंचायत मार्फत सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, प्रशासक पंकज पवार, पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियंता विपुल सांखे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे। सदर अभियानांतर्गत शिंदखेडा शहरामध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करून विविध उपक्रम हाती घेतले असून प्रत्येक शाळा, महाविद्यालय, तहसील, न्यायालय आणि सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन वाटप करण्यात येणार आहे। डस्टबिन वाटपाचा शुभारंभ जनता हायस्कूल, ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूल, जय किसान कॉम्प्लेक्स आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक शाळा, महाविद्यालयात प्रत्येकी 2 डस्टबिन वाटप करून या उपक्रमाचं महत्त्व पटवून देण्यात आलंय। यासाठी स्वच्छता आणि आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी, बरुण कुमार, लिपिक अबू हसन शेख, शकील शेख, दीपक जाधव आदी नगरपंचायत कर्मचारी सहभागी होऊन परिश्रम घेत आहेत। तसेच ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक अनिल माळी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयक जनजागृती करून डस्टबिनचा वापर करून महत्त्व पटवून देताना नगरपंचायतच्या अभिनव उपक्रमाचं स्वागत करून आभार मानले। उपमुख्याध्यापिका आशा माळीसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते। जनता हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य SS पाटील, पर्यवेक्षक BJ पाटील, ज्येष्ठ शिक्षक DH सोनवणे, SK जाधव, SA पाटील, JD बोरसे यांसह शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। तसेच रोटरी क्लब शिंदखेडा रक्तदान शिबिर प्रसंगी डस्टबिन वाटप केले। यावेळी अध्यक्ष सुधीर शिंपी, सेक्रेटरी अमरदीप गिरासेसह सदस्य उपस्थित होते। नगरपंचायत शिंदखेडा यांनी घेतलेल्या सफाई अपनाओ बीमारी भगाओ या अभिनव उपक्रमाचे शहरातील सर्वत्र स्तरातून कौतुक केलं जात आहे। नगर पंचायतचे कर्मचारी श्री अबू हसन शेख, श्री शकील शेख, श्री अजय डोडवे, अशोक माळी, दीपक माळी, ज्ञानेश्वर बोरसे हे सर्व कर्मचारी या मोहिमेच्या जनजागृतीसाठी या ठिकाणी उपस्थित होते। संपादक भूषण पवार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।